सालाबादप्रमाणे पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा सुरू झाली असून यंदा ही यात्रा दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान होणार आहे। या यात्रेसाठी भाविक आणि जोगतिणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। त्यामुळे या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने 150 पोलीस कर्मचारी व 10 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत। शिवाय महिलांसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले, अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी दिली। तसंच या 3 दिवसीय यात्रेची कशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे याची माहिती कासेगाव नागरिकांनी दिली। कासेगाव येथे श्री यल्लम्मा देवी माता मंदिर या मंदिराची यात्रा दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी या दरम्यान कासेगाव येथे भरते। सदर यात्रा काळामध्ये बंदोबस्तकरिता एकूण 150 पोलीस फोर्स, त्याचप्रमाणे 10 अधिकारी, त्याचप्रमाणे कमांडो स्ट्रायकिंग असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी महिलाविषयी छेडछाड होऊ नये म्हणून स्वतंत्र पथक नेमण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे चेन स्नॅचिंगसाठी गुन्हे होऊ नये म्हणून साध्या अनुषंगाने पथक लावलेलं आहे। तसेच दिनांक 7 जानेवारी रोजी संपूर्ण परिसरामध्ये रूट मार्च घेण्यात आलेला आहे। या कासेगावच्या आमच्या प्रसिद्ध अशा यल्लम्मा देवस्थानची यात्रा चालू आहे। काल, आज आणि उद्या असे 3 दिवस ही यात्रा असते। काल सगळ्या जण जोगत्यांचं आगमन काल रात्री झाले। सर्व ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या वतीने काल त्यांचं स्वागत केलं गेलं। जवळजवळ 200च्या पुढं जग या यात्रेत उपस्थित राहत असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच आंध्र कर्नाटक भागातून सुद्धा या ठिकाणी भक्त येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर येत असतात। 1 ते 1.5 लाख च्या पुढं लोकसंख्या या यात्रेत सामील होत असते। आज दुपारी 12 वाजता आमच्या वाड्यामधून परंपरागत आल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे जी पद्धत चालू आहे त्याप्रमाणे लिंब आणि नैवेद्य हा दुपारी 12-12:30च्या दरम्यान या ठिकाणी निघतो।